आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। जागावाटपाआधीच नागपुरात काँग्रेसचा प्रचार सुरू। नागपुरातील सर्व 6 विधानसभांवर पटोलेंचा दावा। पूर्व नागपुरातून इच्छुक संगीता तलमलेंची आज प्रचार रॅली। काँग्रेसकडील संग्राम थोपटेंच्या भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। चला लढूया परिवर्तनासाठी असं म्हणत भोर, वेल्हा, मुळशीमध्ये मोर्चे बांधणी। भोर मतदारसंघात महाविकास आघाडीतच रस्सीखेच। जामखेडमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का। शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। महायुतीत महाभारत सुरू। मी 6 महिन्यांपासून सांगतोय, महायुतीत अजून काय काय होतंय ते पहा। नाना पटोलेंची महायुतीवर टीका। महायुतीत प्रचंड गोंधळाची स्थिती। लोटालोटी सुरू। बाळासाहेब थोरातांचा महायुतीवर निशाणा। भंडारा पवनी विधानसभेवर शरद पवार गटाकडून माजी खासदार मधुकर कुकडे यांचा दावा। निवडणुकीसाठी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कामाला लागले असल्याची कुकडेंची माहिती। चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। कोथरूडमधून अजितदादा गटाचे विजय डाकले इच्छुक। माजी शहराध्यक्ष विजय डाकलेंकडून मोर्चे बांधणी सुरू। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज। मतपत्रिका मतदान केंद्रात पोहोचवायला सुरुवात। विद्यापीठ व्यवस्थापनाकडून उद्याच्या निवडणुकीची तयारी। सिनेटच्या 10 पैकी 10 जागा आपल्याला हव्यात। मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरेंचे आदेश। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर उद्या सुनावणी। सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली। बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच व्यासपीठावर। अजित पवार आणि फडणवीसही कार्यक्रमाला उपस्थित।